संपत्तीसाठी वृद्ध महिलेवर मारहाणीच्या प्रकरणात प्रशासनाचे दुर्लक्ष। ठाण्याच्या श्रीराम सोसायटीत मालमत्तेच्या लालसेपोटी एका वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे। या हल्ल्यानंतर पीडितेला उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र प्रशासकीय दबावामुळे पीडितेला उपचारासाठी दाखल न करता कळवा रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले। त्यानंतर पीडित वृद्ध महिलेला हजुरी स्थित ठाणे महानगरपालिकाद्वारा अनुदानित महावीर जैन ट्रस्ट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। हल्लेखोरांच्या राजकीय प्रभावामुळे स्थानिक पोलिसांनी हल्लेखोरांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे। तथापि स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी आधीच FIR नोंदवली आहे। मात्र ज्या IPC कलमांतर्गत गुन्हा दाखल व्हायला हवा होता तो अद्याप झाला नसल्याचे पीडितेच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे। त्यामुळे आरोपींचे मनोधैर्य उंचावले आहे। या हल्ल्यानंतर सर्वत्र तणावाचे वातावरण आहे। माझं नाव विष्णू चाळके, राहायला श्रीरंग सोसायटी दत्त मंदिर। माझ्या आईला आमच्याच काकानी आणि माझ्या मोठ्या वहिनीनी यांनी मारहाण केली। त्यामुळे तिला ॲडमिट करायला लागलं शिवाजी हॉस्पिटलला पहिल्यांदा। त्यानंतर मग शिवाजी हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज दिला आणि त्यानंतर मी इकडे महावीरमध्ये घेऊन आलो त्यांना। FIR माझी 5 तारखेला FIR केलेली होती मी, ती 6 तारखेला त्यांनी FIR सबमिट केली। अजूनही त्यांच्यावर कारवाई काय झालेली नाही आहे त्या लोकांवरती, आणि काही मला कळत पण नाही त्यांच्याकडनं की काय झाले काय नाही। प्रॉपर्टीसाठी मारहाण केलेली आहे ती आता आहे की समोर आमचं घरबीर आहे श्रीरंग सोसायटीमध्ये। मी बोलतो ते मला न्याय भेटावा, माझ्या आईला संरक्षण भेटावं तिकडे जाताना, की परत ही घटना परत घडू नये म्हणून। पीडित व त्याच्या कुटुंबियांना आपला जीव गमवावा लागेल अशी भीती आणि कधीही हल्ला होऊ शकतो। त्यामुळे पीडित वृद्ध महिला रुग्णालयातून घरी जाण्यास घाबरत आहे। मात्र सरकार ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेबाबत बोलतंय का असा प्रश्न आहे। ठाण्यातील श्रीरंग सोसायटीत घडलेल्या या घटनेबाबत पोलीस प्रशासन काहीही कारवाई करत नाही की हल्लेखोरांना मोकळे सोडत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।